मूर्ती आहे किरणस्फोट जांभूळपाडा संघाचा विचार केला तर. आणि जर अनुभवी खेळाडूंचा आपण जर विचार केला तर महेंद्र पारदे असतील, त्यानंतर श्रीधर पारदे असतील, या खेळाडूंचा मात्र या ठिकाणी चांगला योगदान या संघाला नेहमी सातत्याने मात्र लागत असतो. तर एक चांगली मॅच होईल त्यात काही शंका नाही. पहिल्या चेंडूवर मात्र श्री गणेश पाहायला आपल्याला सावध संघाची परंतु त्यानंतर एक वेगवान चेंडूची फेकी आपण पाहिली. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर हा डॉट चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर इथे मात्र या ठिकाणी फलंदाज अजय हा बीट होतोय. आता मात्र लेन पाहावी लागेल. कुठल्याही प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाही अजयने आणि पंच आमच्याकडे बोलतायत इट इज वाईट, कारण उजवी इष्टी सोडून मात्र चेंडू मात्र निघून गेला इष्टांच्या पाठीमागे. आपण अनुभवतोय उपसरपंच चषक 2021 स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना. त्यानंतर आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करू. अजून एक चांगला चेंडूची फेकी पाहायला मिळते. या कॉन्फिडन्सवारी गोलंदाजी आपण पाहतो या ठिकाणी आकेशच्या माध्यमातून. डायरेक्ट हिट पाहायला मिळालं इष्टांच्या पाठीमागे, परंतु दोन्ही फलंदाज सुरक्षित आपापल्या घरामध्ये आपण पाहतोय. अजून एक चांगला चेंडूची फेकी पाहतोय आपण. काय सुरेख गोलंदाजी पाहतो आकेशच्या माध्यमातून. पायांची हालचाल नाही, चेंडूच्या मिनिटप्रमाणे फटके शॉट्स पाहायला मिळत नाही आणि त्याचमुळे मात्र दोन्ही सलामीवीर थोडीशी चिंतित पाहायला मिळत आहेत. वंडरफुल सुरुवात किरणस्फोट जांभूळपाडा संघासाठी. अजून एक डॉट डिलिव्हरी. असं वाटतं की या षटकामध्ये फलंदाजी करण्यासाठी फलंदाज आहेत की नाही अशा प्रकारचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. कारण या षटकातील आपण पाहतो की लागोपाठचे 4 निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवर सिंगल प्राप्त केली होती फलंदाज रुपेशने, परंतु त्यानंतर पाहतो की अजय थोडासा चिंतित पाहतो आपण. भादाण्यावरून शैलेश यांच्या माध्यमातून रुपेश आणि अजयला मात्र हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद शैलेश, तुझं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. पुढचा चेंडू आहे मात्र चांगला ड्राईव्ह लॉंग ऑनकडे मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. चांगली फेकी आणि एक सफल षटकाची मात्र समाप्ती किरणस्फोट जांभूळपाडा संघासाठी. फक्त आकेशने उद्या बॅटच्या साईडने 2 धावा खर्च केल्या आणि एक अवंतर धाव खर्च केल्या. एकूण 3 धावा फक्त या पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केल्या आणि कुठेतरी सावध संघाची आपल्याला पहिल्या ओव्हरमध्ये संत सुरुवात पाहायला मिळते. अंदाज जयेश पहिल्या चेंडू अतिरिक्त पाहायला मिळाला वाईटच्या स्वरूपात. अवंतर धाव, दुसरी धाव इथे मात्र धाव फलकामध्ये आपल्याला अवंतरच्या रूपाने पाहायला मिळते. अंदाधून फलंदाजी असं वाटतं की कुठे मात्र सरावाचा अभाव पाहायला मिळतो की फलंदाज अजयकडे, कारण लागोपाठच्या पद्धतीने त्यांनी 6 चेंडूचा फेस केले. 6 चेंडूमध्ये 5 निर्धाव चेंडू खेळतो आणि फक्त एकच त्याने सिंगल धाव पूर्ण केली आणि त्याचमुळे पाहतो की कुठेतरी रुपेश त्याला मात्र कानमंत्र देतोय आणि त्या कानमंत्राचा मात्र ठिकाणी फायदा घेतोय का पाहूया. शॉर्ट रनअप पुन्हा आता जयशी ते मात्र एज आणि या चेंडू मात्र निघून जातोय थर्ड मॅनच्या दिशेने डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी. सावतगावचे उद्योजक राजू म्हात्रे यांचं सुद्धा इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. ते कट्टर समर्थक आहे का आई एक सावत संघाचा विचार केला तर विनंती आहे की या आपण व्यासपीठावर तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय उपसरपंच चषक 2021 मध्ये.
जयेश पुन्हा एकदा अजून एक चांगला चेंडू पाहतोय आपण. परंतु चेंडू पडल्यानंतर हा चेंडू मात्र जास्त टर्न झाला आणि त्याचमुळे पाहतोय की पंचाने मात्र ठिकाणी या गोलंदाजाला दंडित केलं फाईटच्या स्वरूपात. थोडंसं शांतमय वातावरण पाहतोय कारण मोठे फटके पाहायला मिळत नाहीये आणि त्याच अनुषंगाने थोडीशी मैदानामध्ये शांतता पसरली जाते. क्षमता आहे रुपेश आणि अजयकडे की मोठे फटके ते निश्चितपणे खेळू शकतात. इथे मात्र फटका तर खूपच छान आहे परंतु उंची जास्त आणि मात्र क्षेत्र चुकीचं निवडलं कारण चेंडू मात्र निघून जातो डिक्लेअर झोनमध्ये. फक्त आणि फक्त एकच धाव या फटक्यामध्ये पाहायला मिळेल आणि एका धाबेने मात्र संतुष्ट असेल तो म्हणजे गोलंदाज जयेश. धावसंख्या आपण जर पाहिली तर कासव छाप गतीने मात्र ज्याप्रमाणे कासव हलवलू चालतोय त्याचप्रमाणे धावफलक आता मात्र हलवलू पुढे सरकताना कारण दुसरा षटकाचा खेळ इथे मात्र समतेच्या वाटेवर आणि अजूनही आपण जर धावसंख्या जर पाहिली तर मात्र डबल फिगरमध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत नाही. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन पाहायला मिळत आहेत परंतु पंचांचा नो बॉलचा इशारा जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीच्या बाहेर चेंडू मात्र या ठिकाणी लँड करण्यात आला आणि मात्र या पुढील जो चेंडू असेल तो मात्र फ्रीट असणार आहे. एक संधी आहे आता मात्र फलंदाज अजयकडे. जे तुम्ही डॉट चेंडू केलेले आहेत त्याचा मात्र नक्कीच कुठे दडपण तुमच्यावर असेल परंतु या चेंडू तुम्ही एका मोठा फटका जर केला तर मात्र तो दडपण निघून जाऊ शकेल परंतु तशा प्रकारचा काही फटका पाहायला मिळत आहे. अजून एक मात्र चांगला चेंडूची फेकी आणि मात्र या चेंडूवर एक चोरटी धाव मात्र दोन्ही फलंदाजाने पूर्ण केली. जबरदस्त पंचांची कामगिरी आपण पाहिली सकाळपासून पहिल्या मॅचपासून. पंच अब्दुल्ले सर आणि पंच बाला ऐकारे सर जबरदस्त नॉन स्टॉप पंचगिरी त्यांच्याकडे पाहिले आपण. तब्बल 3 सामने त्याने लागोपाठ कव्हर केले. अजून एक चांगला चेंडूची फेकी पाहतोय पण थोडंसं निराश करत असताना आपल्या पाठीराख्यांना एकविरास्पट सावध संघाचा आपण जर विचार केला तर कारण जी स्थिती अजयची होती ती स्थिती आता मात्र रुपेशकडनं सुद्धा पाहायला मिळते. या प्रत्येक चेंडूवर मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय. आता मात्र ओरपीच चेंडू बॅटच्या रडारमध्ये चेंडू पाहायला मिळतोय. गॅप सुद्धा खूपच छान आणि मात्र हा चेंडू निघून झाले पहिला बिग हिट सावध संघाच्या इनिंग्समध्ये आपण पाहतोय. रुपेशच्या बॅटमध्ये येतो हा दमदार फटका षटकार. याच फटक्याची कुठेतरी मात्र वारंवार मात्र खेळण्यासाठी प्रयत्न करत होता फलंदाज रुपेश परंतु कुठेतरी मात्र ऐन वेळेला मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कंडिशन चांगलं पाहायला मिळालं. म्हणजे कुठेतरी जयेशने जे 5 चेंडूमध्ये गमावलं होतं ते मात्र शेवटच्या चेंडूवर गमावलं कारण अगदी बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू पाहायला मिळाला. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं आणि त्याचमुळे मात्र 6 धावा इथे रुपेशने प्राप्त केल्या आपल्या संघासाठी. धावसंख्या पाहू शकतो आपण डबल फिगर्समध्ये पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा खर्च केल्या होत्या अकेशने आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये जयेशने 12 धावा खर्च केल्या. म्हणजे एकूण सांगितलं संख्या बिनगडी बाद 15 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. अजूनही 2 षटकांचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे 12 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये किमान 20-25 धावा जोडण्याचा इथे मात्र मानस जर मात्र ठिकाणी दाखवला सापत संघाच्या फलंदाजाने तर एक चांगला टोटल आपण म्हणू शकतो. ज्याप्रमाणे पहिल्या मॅचमध्ये आपण पाहतो की कोणत्याही संघाने आतापर्यंत 40 धावसंख्या मात्र क्रॉस केलेली नाही आणि मात्र एखाद्या संघाने जर 40 धावसंख्या क्रॉस केली तर मात्र ही चांगली धावसंख्या कदाचित आपण चांगली मानू शकतो. पहिल्या चेंडू इथे मात्र जबरदस्त हाताला गोलंदाज कल्पेशने डॉट चेंडूने मात्र षटकाला सुरुवात केली. फक्त 20 मिनिटाचा वेळ दिला जातोय पहिल्या इनिंगसाठी. पावलांचा वापर पाहायला मिळाला परंतु तसं काही घडलं नाही. असं वाटतं की कुठेतरी अजय झोपेतून खेळण्यासाठी आला की काय त्या प्रकारचे फटके आपण पाहतोय. एकूण 8 डॉट चेंडू तो मात्र खेळतोय आणि त्यानंतर डबल 11 चेंडू तरी टोटल फेस केले आणि 11 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. खूपच संत फलंदाजी. आता मात्र लाईन पाहावी लागेल चुकीची आहे. उजव्या इष्टीस मात्र सोडून चेंडू निघून जातोय. पंच आमच्याकडे बोलतो या वाईटचा इशारा. एक धाव अजून मात्र स्कोर कार्डमध्ये जोडली जाईल.
दुपारचं सत्र सर्वांचं मात्र दुपारच्या सत्रामध्ये मनापासून मी हार्दिक स्वागत करतोय आणि चांगली प्रेक्षकांची साथ लाभते पहिल्या मॅचपासून या स्पर्धेसाठी. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि पंचांचा बोट आकाशाकडे आणि पंचांचा वाईटचा इशारा आणि भरपूर काय घडलं या चेंडूवर फलंदाज बाद. हो मान आहे खेळाडूंचा जीव की प्राण, अरे खेळाडूंचा जीव की प्राण, अरे खेळाडूंचा जीव की प्राण. माती चौकार षटकार चेंडू जातोय सीमार पार, चेंडू जातोय सीमार पार, चेंडू जातोय सीमार पार. ये मन लावून जीव लावून खेळताना हो मानान, हे मन लावून जीव लावून खेळताना हो मानानं. आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. आमच्या योगेश पहिला धक्का लागतो या एकविरा स्पोर्ट साबत संघाला. जणू काही विकेट फेकली असावी असं प्रकारचं दृश्य आपल्याला ते मात्र पाहायला मिळालं. चेंडू मात्र वाईट होता परंतु कुठेतरी चोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि धावचीच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी फलंदाज माघारी परत नवीन फलंदाज दामू आलाय. जबरदस्त दामूचा फटका आणि चेंडू मात्र अतिशय वेगाने मात्र ट्रॅव्हल झाला डीप पॉईंटच्या दिशेने, परंतु नशिबाची साथ मात्र कुठेतरी दामूला मात्र लाभली नाही. असं एक क्षण वाटतंय चेंडू मात्र सीमारेषा क्लिअर करेल, परंतु तसं काही घडलं नाही कारण आउटफील्ड पाहिली तर त्या ठिकाणी थोडीशी खराब आहे. परंतु रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये चांगला तालमेल पाहिला आपण आणि 3 धाबा तब्बल इथे मात्र पूर्ण केल्या फलंदाजाने. दामूने पहिल्याच चेंडूवर अतिशय जबरदस्त फटका इथे मात्र पाहायला मिळाला. 3 धाबाने स्वतःचं अकाउंट ओपन केलं आणि सांघिक धावसंख्या पाहिली तर 20 आकड्यावर जात असताना एक गडी इथे मात्र आतापर्यंत सावध संघाने गमावला आणि आता मात्र सामना करेल अजयची तीच स्थिती, नॉन स्टॉप स्थिती इथे मात्र पाहायला मिळते. या सावधगावचे गौरव पाटील याचकडनं या स्पर्धेला आणि या एकविरा स्पोर्ट सावध संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद गौरव पाटील, तुमचं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. परंतु इथे मात्र गोलंदाज कल्पेशने मात्र स्वागत केलं अजयचं. जबरदस्त कमबॅक. आता मात्र शेवटच्या मोमेंटला चेंडू बॅटचा फेस ओपन केला, हलते मात्र त्याने दिशा दाखवली. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि प्रशांतकडे मात्र चूक पाहायला मिळाली. तिसऱ्या धावाचा सुद्धा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 3 धावा फलंदाजाने पूर्ण केल्या आणि आता मात्र चेंडू जातो डिक्लेअर झोनमध्ये. म्हणजे एकूण धावा असतील या चेंडूवर 4. पहा कशा प्रकारे क्रिकेट असतो. या फक्त सिंगल हाताने मात्र चेंडू पुश केलं, 3 धावा फलंदाजाने पूर्ण केल्या. कुठेतरी मात्र विकेट सॅक्रिफाईस करायची होती दामूसाठी, परंतु त्या फटक्यावर 4 धावा तब्बल इथे मात्र बहाल केल्या, त्यामध्ये किरण स्पोर्ट जांभूलपाडा संघाने. म्हणूनच क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेने भरलेला आहे. कधी काय घडेल याची आपण प्रचिती देऊ शकणार नाही. इथे मात्र वारंवार प्रशांतकडनं मात्र चुका पाहायला मिळत आहेत. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न, फलंदाज इथे मात्र फलंदाज अजयला बाद करतील की नाही हा प्रश्न निर्माण झाला होता आणि शेवटच्या मोमेंटला मात्र फलंदाज अजयला आता मात्र माघारी परतावं लागेल. तर 3 षटकांची समाप्ती, एकूण धावसंख्या पाहू शकता आपण 25, जवळपास 8.33च्या सरासरीने आतापर्यंत या धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून एका षटकाचा खेळ इथे आपण पाहणार आहोत आणि हा शेवटच्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होतोय श्रीधर पारदे. नवीन फलंदाज पिंट्या आणि दामू या दोघांकडे मात्र क्षमता आहे की मोठे फटके ते खेळू शकतात आणि त्याचमुळे मात्र दामूने या ठिकाणी कुठेतरी अजयला बाद केलं, कारण त्याला सुद्धा माहिती की पिंट्याकडे चांगली क्षमता आहे की जर पिंट्या स्लॉट षटकामध्ये आला तर चांगले मोठे फटके तो आपल्या संघासाठी खेळू शकतोय. आणि मात्र या ठिकाणी पाहूया स्लॉट षटकामध्ये कशा प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते. आल्याला मात्र प्रहार पाहायला मिळतोय, चेंडूला फेकून दिलाय ऑन साईडला. AK-47 2 छेरान.
जबरदस्त टायमिंग ज्यावेळी चेंडूने बॅटमध्ये संपर्क झाला त्या फटक्यावर छाप पडली होती षटकाराची आणि ह्याच फटक्यांसाठी मात्र हा फलंदाज जाणला जातोय आणि याच फटक्यांची आता मात्र सावध संघाला जी गरज होती तो पहिल्याच चेंडूवर इथे मात्र फटका पाहायला आपल्याला अतिशय जबरदस्त कडक स्वीट वॉइस सर्वांनाच इथे मात्र ऐकायला मिळाली. सिद्धर पार्टीचं स्वागत केलं षटकाराने आणि मात्र धावसंख्या आता मात्र या ठिकाणी 30+ पाहायला मिळते ती म्हणजे 31 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये आई एकविरा स्पोर्ट्सचा आबाद संघ. नेक्स्ट मॅच प्रिन्स 11 पीसे विरुद्ध आई गावदेवी स्पोर्ट्स सापे. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे कारण पहिला डाव समाप्त झाल्यानंतर लगेचच या दोन संघादरम्यान नाणेफेकी आपण करणार आहोत आणि हा सामना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असणार आहे. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक या पहिल्या डावामध्ये आणि या 5 चेंडूमध्ये किमान जर 2-3 जर फटके मोठे आले तर मात्र धावसंख्या तुम्हाला चांगली पाहायला मिळू शकेल. पिंट्याचा कॉन्फिडन्स नक्कीच वाढेल या फटक्यानंतर पण तो सिद्धर मात्र या ठिकाणी कमबॅक करेल का कारण त्याच्याकडे सुद्धा मात्र भरपूर वर्षाचा अनुभव आहे क्रिकेटचा खेळ पाहिला तर आणि तो अनुभव इथं मात्र झोकेल का आता मात्र हा प्रश्न या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्माण होतोय. सिद्धर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि इथे मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि बॅटमध्ये मात्र ह्या वेळेस संपर्क मात्र झाला नाही. बारी बारी सब की बारी कभी तुम्हारी तो कभी हमारी कभी हम बारी तो कभी तुम बारी अशा प्रकारचं दृश्य या ओव्हरमध्ये आता मात्र आपल्याला पाहायला होते. पहिल्या चेंडूवर वर्चस्व पाहिलं आपण फलंदाजाचं दुसऱ्या चेंडूवर पाहिलं आपण वर्चस्व गोलंदाजाचं. जबरदस्त बॅटल अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय अतिशय जबरदस्त टायमिंग आणि मात्र चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने या ओव्हरमध्ये आणि पिंटच्या बॅटमध्ये येणारा हा दुसरा विकेट षटकार. ये भिवंडी नगरी सारी ही धुमली क्रिकेट या खेळानं हे भिवंडी नगरी सारी ही तुमली क्रिकेटच्या खेळानं आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या आमच्या नावानं योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच जबरदस्त फटकेबाजी या शेवटच्या षटकामध्ये आणि म्हणूनच तर म्हणतो की आपण ज्यावेळी एखाद्या डावाचा जर शेवटचा षटक असेल त्याला आपण स्लॉग षटक का म्हणतोय यासाठी ओळखतोय कारण या षटकामध्ये अनेक असे फलंदाज आहेत की मोठे मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न करत असतात आणि तो प्रयत्नामध्ये कुठेतरी आतापर्यंत पिंट्या पूर्णपणे सफल ठरतोय. श्रीधर पुन्हा एकदा आता मात्र ठिकाणी हुक करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू निघून जातोय डिक्लेअर झोनमध्ये एका धाब्यासाठी. आतापर्यंत 4 चेंडू हाताला सिद्धर नाही 13 धाबा त्यांनी खर्च केल्या निघून सांगितलं धावसंख्या साबा संघाची आपण जर पाहिली तर 2 गडी बाद 38 धाबा चांगल्या स्थितीमध्ये आता मात्र सावध संघ आपण पाहतोय कारण की या धावसंख्येवर तुम्ही नक्कीच चांगली फाईट करू शकता धापांचं संरक्षण करू शकता कारण अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि दामू सुद्धा मात्र मोठे फटके केल्यासाठी मात्र दानला जातोय सावध संघाचा आपण विचार केला तर कारण दामूने मात्र पहिल्या चेंडूवर काय जबरदस्त क्लासिकल ड्राईव्ह खेळला होता. आता मात्र चेंडू खाली राहतोय त्यामुळे मात्र कनेक्शन मात्र प्रॉपर झालं नाही. चेंडू मात्र जमिनीच्या साडे जातो डीप मिडविकेटला मात्र एकदा पुढे दुसऱ्याचा प्रयत्न दामूच्या माध्यमातून केला जातोय परंतु पिंट्यांनी मात्र नकार केला आणि त्या धाबेवरच मात्र ठिकाणी समाधानी राहावं लागेल. 39 धाबा स्कोर कार्डवर आणि या पहिल्या डाबातील आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आणि शेवटच्या चेंडूवर मात्र या ठिकाणी सामना करेल पिंट्या ज्याने 2 उत्तुंग षटकार पेश केले या शेवटच्या षटकामध्ये आणि या चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला तर 40 जो धावसंख्या आहे ते मात्र आकडा पेश करेल साबा संघ तो धावसंख्येचा आकडा कुठेतरी चांगला आपण म्हणू शकतोय. श्रीधर आतापर्यंत थोडासा मागणं ठरतोय कारण 14 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केल्या. शेवटची डिलिव्हरी आणि शेवटच्या चेंडूवर मात्र या ठिकाणी मिस टायमिंग फटका चेंडू हवे 2 षटकांमध्ये मात्र ठिकाणी मिलाव पाहायला मिळाला कॉलिंग चुकीची पाहिली आपण आणि त्याच मुले जीवनदान आणि प्लस 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या आणि या 2 धाबांनी संघाची धावसंख्या पाहू शकता आपण 2 गडी बाद 41 धावा आणि सकाळपासून पाहतो की आपण हा पहिला संघ ठरतो ज्यांनी 40+ धावसंख्या मात्र जोडली आहे आणि हा सामना जिंकायचा असेल किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाला तर मात्र 42 धावांचा इथे मात्र तुम्हाला या ठिकाणी पाठलाग करावा लागेल. हॅलो
तर दुसऱ्या फेरीतील आपण हा पहिल्या सामन्याचे नाणेफेक करणार आहोत. आई गावदेवी स्पोर्ट सापे विरुद्ध प्रिन्स 11 पीसे. आणि ही नाणेफेकी करण्यासाठी मी इन्व्हाइट करतोय आमनेगावचे उद्योजक आणि समाजसेवक सन्माननीय सुरेशजी पाटील साहेबांना की आपण टॉस बॉक्समध्ये यावं आणि आपल्या शुभ हस्ते या दोन संघादरम्यान नाणेफेकी करावी. तर सापे संघाचे कॅप्टन कॉल देत आहेत अक्षय सुतार. जय भोलेनाथ अशी त्याची मागणी आहे आणि तेच आलेलं आहे, म्हणजे जशी मागणी तसं पुरवठा. मान्यवरांचा आभार. विनंती करतो की आपण विनिंग कॅप्टनला फ्रेंड्स ग्रुप आमनेपाडा यांच्या माध्यमातून शीतपेय आहे. तर मी पंडितजी काकडे काकांना विनंती करतो की आपण विनिंग झाल्या कॅप्टनला आपण हे शीतपेय या ठिकाणी द्यायचं आहे. काका तुमचंसुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि विनंती करतो की पुन्हा एकदा आपण जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. अक्षय, तुम्ही या स्पर्धेमध्ये दुसऱ्यांदा टॉस येते मात्र मागणी केल्याने दुसऱ्या तुम्ही टॉस जिंकला. या कुठेतरी लकी ठरतोयस तो. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा पाहिलं की तुमचा संघ कुठेतरी अडचणीमध्ये होता, परंतु क्रिकेटचा केला आहे जो जिता व सिकंदर. आता मात्र तुमचं या ठिकाणी पाहिलं तर तुमच्या अगेन्स्ट पीसे संघ आहे. तुम्ही टॉस जिंकलाय, काय करण्याचा निर्णय? शतरक्षण करण्याचा निर्णय. अक्षय, काय वाटते की पहिल्या सामन्यामध्ये तुमच्याकडे कुठे चुका झाल्या? चुकी म्हणजे आमची जास्त करून मिस फिल्डिंग जाम झाली, त्याच्यामुळे आमची चुका जाम झाल्या तिथे. काय संघामध्ये काही बदल? काय नाही. म्हणजे तुम्ही विनिंग कॉम्बिनेशनकडे जाणार आहात. तर पीसे संघाला तुम्ही किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार? 35 ते 40 धावांपर्यंत इथे. आणि ग्राउंड पण खूप छान आहे, पण वन साईड असल्यामुळे कारणाने 35-40 झाले तरी खूप आहेत. एक शेवटचा प्रश्न. योगेशदादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही स्पर्धा अनुभवतो, तर या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग झाल्यानंतर काय अनुभवलं? खूप छान नियोजन केलेलं आहे आणि बघासारखा होता. पण एक टाईम असा वाटलेला का फुल ग्राउंड असता तर खूप छान वाटलं असतं खेळायला. तर आणखीच पुढल्या वर्षी तुमच्या यासुद्धा इच्छा पूर्ण केल्या जातील, त्यात काही शंका नाही. पीसे संघाचे कॅप्टन माझे समवेत आहेत, तर हरकत नाही. तर टॉस जिंकलाय आई गावदेवी स्पोर्ट्स सापे आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि इन्व्हाइट केलेला आहे हर्षिल प्रिन्स 11 पीसे संघाला फलंदाजीसाठी. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच योगेश सर. किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा विरुद्ध आई गावदेवी सावत हा रंगणारा सामना. सावत संघानं प्रथम फलंदाजी करताना 41 धावा उभारल्या आणि 42 धावांचं आव्हान. चोवीस चेंडू आणि 42 धावांचं आव्हान उभं केलंय ते किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा या संघासमोर. जांभूळपाडा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला, विजय झाला आणि नंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कर्णधाराशी ज्या वेळेला आपण बातचीत केली होती त्यावेळेस कर्णधारानं सांगितलं होतं की कमीत कमी धावसंख्येमध्ये आपण सावत संघाला रोखूया. आणि त्यावेळेला सावत संघाच्या कर्णधारानं सांगितलं होतं की आम्ही 40+ धावा या मैदानावर उभारू. आणि कर्णधाराचा विश्वास शेवटच्या क्षणाला खऱ्या अर्थानं सार्थक झाला. एका फलंदाजाने निराशा केली होती, परंतु पिंट्यानं नंतर येऊन केलेली तुफानी फटकेबाजी या संपूर्ण सामन्याचं रुपडं पालटून गेली. एक पारडं आपल्या बाजूला झुकवून गेली आणि 24 चेंडूमध्ये तब्बल 42 धावांचं लक्ष उभं केलंय ते जांभूळपाडा या संघासमोर. शेवटचं षटक महागडं ठरलं. श्रीधरवर संपूर्ण अपेक्षा होत्या, परंतु आता 24 चेंडू आणि 42 धावा. बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बॉलर दामू. स्ट्राईकला असेल बॅट्समन महेंद्र, नॉन स्ट्राईकला जितेश. 24 चेंडू आणि 42 धावा. या उपसरपंच चषक 2021 मधला आपला आव्हान कायम ठेवण्यासाठी दोनही संघ यावेळेला झुंजताना पुढे येऊन शफलून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र लाईन चुकलेली आहे आणि अशा वेळेला पंचांचे हात हवेत स्थिरावतात. अवांतर स्वरूपात जांभूळपाडा संघाचं खातं आपल्याला उघडताना पाहायला मिळतंय. बिनबाद एक, औपचारिक एकही चेंडू झालेला नाहीये. 42 धावा, 40+ धावा आहेत, त्याचं एक वेगळं दडपण असेल आणि त्यात आपण पाठलाग करतायत. या वेळेला अप्रतिम फटका, चेंडू निघून जाईल, दमदार सीमा पार षटकार. थँक्यू सो मच. सकाळपासून स्कोररच्या म्हणजे गुणलेखकाच्या भूमिकेत ज्यांनी विशेष योगदान दिलं, मला सहकार्य केलं, ते सन्माननीय दिनेशजी पाटील सर काही कौटुंबिक कारणास्तव आपली रजा घेतात. फुल टॉस बॉल. या वेळेला मात्र क्षेत्ररक्षक तिथे चेंडू हवेत होता. नोमॅन्स मध्ये आपण हा चेंडू आपल्याला लँड होताना पाहायला पडतो, नोमॅन्स झोन मध्ये. आणि या वेळेला एकूण धावा मिळतील
त्या 2 धावा. दोन चेंडू आणि बिनबाद 9 धावा. 42 सारखी एक मोठी धावसंख्या तुम्हाला पाठलाग करत असताना अशा प्रकारची आक्रमक सुरुवात व्हावी हेच मात्र प्रत्येकाच्या मनात असेल. ट्रॅकर बॉल, अप्रतिम फटका, क्रिकेटचा उत्तम क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. धडाकेबाज सुरुवात हा जाईल दमदार, पुन्हा एकदा सीमापार षटकार. यागो क्रिकेट या खेळाची, यागो क्रिकेट या खेळाची, यागो क्रिकेट या खेळाची. गर्दी जमली प्रेक्षकांची, शोभा वाढवली थँक्यू सो मच आगोनी. डीजे. अप्रतिम फलंदाजी आपल्याला महेंद्रच्या बॅटमधनं पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर षटकार आणि एक वाईट. अशा एकूण धावा झाल्या त्या 15 15 धावा आणि 3 चेंडू या षटकातला पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा या संघाची धावसंख्या होतीये बिनबाद 16 धावा. कुठे होते त्या 42 धावा? त्या 42 धावांचं मानसिक दडपण घेऊन मैदानावर उतरेल की काय असं वाटत होतं. जांभूळपाडा संघाची सलामीवीर जोडी मात्र पहिल्या 4 चेंडूमध्ये धुवाधार फलंदाजी करत आपल्यावर असणारं सगळ्याच्या सगळं दडपण मात्र त्यांनी आई गावदेवी स्पोर्ट्स सावध संघावर टाकलून दिलाय. आणि अशा वेळेला पहिल्या 4 चेंडूमध्ये यथेच्छ धुलाई झालेला गोलंदाज दामू पुन्हा कमबॅक करेल का? सावध संघाच्या मावळलेल्या आशा अपेक्षा पुन्हा पल्लवित करेल का? पाहूया या षटकातला पुढचा चेंडू. या वेळेला अप्रतिम लेफ्ट ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल लॉंग ऑफ रिजन मध्ये, सीमापार चौका. संघ लक्षात ठेवा, आपल्याला एक इनिंग संपवण्याकरता 20 मिनिटांचा टायमिंग दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला मग मात्र पेनल्टीचा सामना करावा लागेल. सगळे संघ जे निश्चित कालमर्यादा आपल्याला ठरवलेली आहे त्या कालमर्यादेचं कुणीही उल्लंघन करणार नाही. ओके, थँक्यू. 5 चेंडू, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 बिनबाद 20 धावा. यावेळेला मात्र हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने गाठले. उंची क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली, एका हातामध्ये पकडलाय झेल आणि संपतोय जितेशचा खेळ. ये सारे खेळाडू खेळतन भारी क्रिकेटच्या मैदानानं. हे सारे खेळाडू खेळताना भारी क्रिकेटच्या मैदानाला. आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. आमच्या योगेश दादानी. थँक्यू सो मच. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा या संघाची धावसंख्या होती ती 1 बाद 20 धावा. आमच्या स्कोरर मित्र निलेश पाटील यावेळेला आम्हाला सांगतायत की एक जी पहिल्या 5 चेंडूमध्ये त्याची धुलाई झाली, कुठेतरी लगाम लावण्याची गरज होती. एक जी अवैध भागीदारी आपल्याला पाहायला मिळत होती, कारण आऊट झालेल्या जितेशच्या बॅटमध्ये देखील आपण एक खणखणीत चौकार पाहिला होता. म्हणजे ज्या पावलांवर जी आक्रमक सुरुवात महेंद्रनं केली होती अगदी त्याच दिशेनं वाटचाल केली होती बॅट्समन जितेशनं आणि ती लगाम घालण्याची गरज होती. वेलकम बॅक म्हणता येईल. एक मोठं षटक गेलेलं आहे, भरपूर धावा पहिल्या षटकामध्ये लुटल्या गेलेल्या आहेत, वसूल केलेल्या आहेत, परंतु वेळ गेलेली नाहीये, कारण की अजूनही जिंकण्याकरता 18 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 22 धावा 7.33च्या सरासरीनं षटकामागे सरासरी राखून या धावा वसूल कराव्या लागणार आहेत. आणि अशा वेळेला जर सावध संघाला कमबॅक करायचा असेल तर या षटकामध्ये अचूक लाईन लेंथ, एक तिखट मारा करावा लागेल, भेदक गोलंदाजीचं प्रदर्शन साकारावं लागेल. पंचांचा लेट्स प्लेचा इशारा. पुन्हा बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बॉलर रोशन. या वेळेला अप्रतिम आउटस्विंगचा नजराना. सुंदर मध्यम गतीचा हा गोलंदाज आहे. पडल्यानंतर चेंडूनं हलकीच काटा बदललाय, थोडासा बाहेर निघाला, ऑनराईज खेळण्याचा प्रयत्न होता, नंतर कव्हरच्या दिशेनं गॅप काढण्याचा प्रयत्न बॅट्समनचा, मात्र चेंडू जाऊन स्थिरावलाय थेट यष्टीरक्षकाच्या हातात. परिणामी चेंडू होतोय निर्धाव. सुंदर सुरुवात तर झालेली आहे रोशनच्या माध्यमातून, पण
पण नुसती सुरुवात होऊन फायदा नसतो, तर तुम्हाला तिचा शेवटही तितकाच गोड करावा लागतो. आणि पाहूया त्याचा परिपाक आपल्याला पाहायला मिळतो का या षटकातला पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा ऑफस्टीमच्या बाहेर ठेवलेला चेंडू आणि पॉइंटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक. पंचांचा येईल घोषित क्षेत्राचा इशारा आणि समाधान मानावं लागेल एका धावेवर. या एका धावेनं जांभूळपाडा संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावली. धावसंख्या होते 221, 21 धावा. आणि अजूनही जिंकण्याकरता आवश्यक असतील 16 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. मी म्हटलं ना, ज्याप्रमाणे तुम्ही लाईन लेंथनं सुरुवात केलेली आहे, सूर गवसल्याचा भास जो तुमच्या समर्थकांना, तुमच्या पाठीराख्यांना आणि तुमच्या चाहत्यांना होतोय, तो भास नाहीये, ती शाश्वती आहे, ती खात्री आहे. हे मात्र रोशनला दाखवावं लागेल. यावेळेला पुन्हा आपल्यासाठी रूम गेली आहे आणि पॉइंट आणि स्लिप पॉइंटच्या मधोमध चेंडू निघून जाय सीमा पार चौका. साऱ्या जणांचा करती सन्मान साऱ्या जनांचा, करती सन्मान साऱ्या जनांचा. यो आयोजन मोठ्या ताटाचा जय भोलेनाथ. पॉइंट आणि कव्हरच्या मधनं खेळलेला हा फटका होता. देखणा क्रिकेटचा क्लास. म्हणतात ना की डिफेन्सिव्ह क्रिकेटमध्ये म्हणजे ॲग्रेसिव्हनेसमध्ये सर सचिन तेंडुलकर सरांचं जितकं नाव होतं, तितकंच डिफेन्समध्ये देखील तेंडुलकर सरांचेच फटके या क्रिकेट विश्वानं अजरामर पाहिलेले आहेत. मग त्यांचा स्ट्रेट ड्राईव्ह असेल, त्यांचा ऑनरेज कव्हरचा फटका असेल, त्यांच्या लोफ्टेड आपल्या लॉंगॉनच्या रिझनमधले षटकार असतील. आणि यावेळेला ऑफसाईड इज माय स्ट्रॉंगेस्ट झोन हे मात्र सांगितलं जातं. चेंडू कलेक्ट होईल, थ्रो होईल आणि त्यानंतर पुन्हा केला जाईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान मात्र गुड रनिंग बिटवीन विकेटचा नजराणा. एकूण मिळतील 2 धावा आणि या 2 धावांनी किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा या संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल आता मात्र 27 म्हणजे 27 धावा. आणि जिंकण्याकरता अजूनही आवश्यक असतील 14 चेंडू आणि 15 धावांची गरज. या वेळेला मात्र काहीसं मागणं षटक पुन्हा एकदा रोशनच्या माध्यमातून पाहायला मिळतं. एक चौकार, त्यानंतर पुन्हा डबल धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. या वेळेला प्रत्येक चेंडूवर ऑफसाईडच्या दिशेनं प्रहार करण्याचा प्रयत्न फलंदाज जयेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. माफ करा, महेंद्रच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. लयात आहे बॅट्समन. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिलेला आहे. आणि आतापर्यंत जांभूळपाडा संघाच्या धावसंख्येला आकार देण्याचं काम त्याच्या आक्रमक मूडमधल्या फलंदाजीनं आपल्याला पाहायला मिळालंय. पण अशा वेळेला त्या खेळपट्टीवर तग धरणं अत्यंत महत्वाचं. यावेळेला ट्रॅकर बॉल मारण्याचा होता मनसुबा, मात्र गुड लिव्ह. पंचांचा येईल वाईटचा इशारा. अतिरिक्त स्वरूपात पुन्हा एकदा किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा या संघाची धावसंख्या 1 न पुढे सरसावती. धावसंख्या होईल 228, 2 28 धावा. अजूनही जिंकण्याकरता आवश्यक असतील 13 चेंडू आणि 14 धावा. यावेळेला लो फुल टॉस खेळण्याचा प्रयत्न होता, जोरदार प्रहार, परंतु आउटसाइड एज लागलेली आहे आणि घोषित क्षेत्रात 1 धाव. 2 षटकांच्या समाप्तीनंतर किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा या संघाची धावसंख्या होतीये बिनबाद, माफ करा, 1 बाद 29, 2 29 धावा. किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा या संघाला विजयासाठी 12 चेंडू आणि आवश्यक असतील त्या 13 धावा. 12 चेंडू आणि 13 धावा खरं तर हे माफक आव्हान आहे. परंतु जे मगाशी झालं अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 3 धावांची गरज असतानाही 4थ्या चेंडूपर्यंत ती मॅच गेली होती, तो सामना गेला होता. त्यामुळे जर आणखी धावा डिफेंड करण्यासाठी असत्या तर कदाचित त्या सामन्याचं चित्र, त्या सामन्याचा निकाल काहीतरी वेगळा असतं आणि त्या विजयावर कुणीतरी दुसऱ्यानं शिक्कामोर्तब केलं असतं. परंतु जर तरची भाषा नाही. 6.5चं सरासरी पाहिजे, 6.5ची सरासरी हवी आहे विजयासाठी, म्हणजे 6.50 धावांची. मात्र अशा वेळेला या 13 धावा जरी माफक वाटत असल्या तरी हे 3रं षटक जर ती भैदक मारायचं झालं, तिकड गोलंदाजी झाली, समोरच्या फलंदाजांना जखडून ठेवलं, मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही, 1-1 धावांसाठी जर त्यांना तरसवलं तर मग मात्र कठीण वाटणारा हा सामना आई गावदेवी सावध यांना मात्र तो काहीसा सोपा वाटू शकतो आणि समोरच्या संघाला कठीण वाटू शकतो. बॉलिंग मार्कवर सज्ज होईल अति महत्त्वाचं षटक टाकण्यासाठी बॉलर प्रथमेश आणि स्ट्राईकला असेल बॅट्समन महेंद्र. हा वेळेला लेटकट केलेला स्क्वेअर कट केलेला चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोनमध्ये 1 धावेसाठी आणि 1 धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल 30, 3 30 धावा आणि अजूनही जिंकण्याकरता आवश्यक असतील 11 चेंडू आणि 12 धावा. 42 धावांचा वन आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा कुठल्या गेल्या, दुसऱ्या षटकात 9. सुंदर कमबॅक झाला
यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय, स्ट्रेट सरळ दिशेने चेंडू निघून जाईल सीमा पार, अति महत्वाचा चौकार. संघाचा जय भोलेनाथ क्रिकेट संघाचा. हे खेळायु रंगला स्पर्धा ही भरली आम्ही पडा गावाना. ये योगेश दादाचा लक्की नंबर 98 छान. आमच्या योगेश दादानी थँक्यू सो मच डीजे. अप्रतिम फटकेबाजी आपल्याला महेंद्रच्या बॅटमधनं पाहायला मिळाली. हे एकट्यानं खऱ्या अर्थानं हा किल्ला लढवलाय, ही खिंड लढवली आहे. एक संघाला 42 धावांचं इतकं तगडं आव्हान असताना एकट्यानं ही सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलली आणि यशस्वीरित्या ते पूर्णत्वास नेताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकातला पुढचा चेंडू या वेळेला स्कूप करण्याचा प्रयत्न होता, मात्र पुन्हा एकदा 1D डिक्लेअर झोन घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी आणि एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र आता 35 धावा आणि जिंकण्याकरता आवश्यक असतील 9 चेंडू 7 धावा. आमचे स्कोरर मात्र निलेश पाटील आम्हाला सांगतात पुन्हा एकदा खोदून काढलेला आहे. एक उत्तम क्रिकेटचा क्लास दाखवणारा फटका, चेंडू 1 बाउंड, सीमा पार, चौकार. आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. थँक्यू सो मच डीजे. पण जे काही स्ट्रेट ड्राईव्हचे, लोफ्टेड ड्राईव्ह पाहिले, ऑफ ड्राईव्ह, ऑन ड्राईव्हचे फटके पाहिले आणि यावेळेस तुम्ही जे मर्यादित क्षेत्रातल्या जे काही ग्राउंड्स असतात, मैदान असतात, त्यावर तुमच्याकडे हे कसं असलंच पाहिजे. विकेटच्या समोर खेळता आलं पाहिजे, फटके खेळता आले पाहिजेत. वैयक्तिक 28 या धावसंख्येवर खेळणारा महेंद्र या संघाला विजयाच्या समीप नेऊन ठेवण्यात खारीचा नाही तर मोलाचा वाटा जर कोणाचा असेल तर बॅट्समन महेंद्र याचा. 28 धावांची आतापर्यंत वादळी खेळी केलेली आहे आणि तितकीच पुरेपूर साथ त्याला नॉन स्ट्रायकर एंडला असलेल्या जयेशकडून देखील मिळत राहिली. या षटकातला प्रथमेश याचा पुढचा चेंडू, 3 धावांची गरज. चेंडू मात्र वेगानं बेट केला जातोय, यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन स्थिरावलाय. सुंदर गोलिंग आहे. ज्या वेळेला तुमच्याकडे चेंडू काटा बदलत नसेल आणि तुमचा वेग जर तुमची ताकद असेल तर त्या वेगावर देखील तुम्ही त्या मॅच मध्ये स्वतःचा एक वेगळी छाप सोडू शकता, वेगळा प्रभाव पाडू शकता. एक उदाहरण आहे, पहिलं षटक दामूचं 20 धावांचं षटक किती महागडं पडतंय याचं मात्र चिंतन, विचार विमर्श आणि कारण मीमांसा करावी लागेल. यावेळी पुढे येऊन करण्याचा प्रयत्न, फलंदाजाला फॉलो केलं गेलंय. ब्लॉक होलचा बॉल होता. यावेळेला उत्तम यष्टिरक्षण, गडी बाद होईल, माघारी परतेल. सामना तुर्तास जरी थांबला असला तरी विजयासाठी किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा या संघाला आवश्यक असतील त्या केवळ आणि केवळ 3 धावा. 39 या धावसंख्येवर हा सामना येऊन ठेवलेला आहे. 42 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 42 धावा इतकं तगडं आव्हान असताना, कारण तगडं यासाठी कारण या संपूर्ण सत्रामध्ये, सकाळपासूनच्या आतापर्यंतच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं आजच्या संपूर्ण दिवसामध्ये, तर 40+ धावा प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोणत्याही संघाला उभारता आला नाही. चेस करताना ज्यांना 36चं टार्गेट होतं त्यांना 35 या धावसंख्येवर असताना एक षटकार मारला, त्यावेळेस ते 42 झाल्या होत्या. परंतु टार्गेट 40+ टार्गेट कोणत्याही संघाला मिळालं नव्हतं आणि 35-36चं टार्गेट चेस करताना देखील शेवटच्या षटकापर्यंत मॅच जात होते, सामने जात होते. त्यामुळं आमचे सहकारी कमेंटेटर, आमचे समालोचक योगेश सर जे ज्याप्रमाणे भाकीत केलं होतं की 40+ जर धावा झाल्या तर त्या चेस करण्यासाठी, पाठलाग करण्यासाठी निश्चित कठीण असतील. आणि त्याच परिपाकानं 41 धावा उभारल्या गेल्या आई गावदेवी सावत संघाकडनं. पण त्या 41 धावा अक्षरशः सकाळच्या सत्रापासूनच्या 20 ते 21 धावा वाटल्या. कारण की 41 धावा आहे, तितकी मोठी धावसंख्या आपल्याला चेस करायची, तिचा पाठलाग करायचा आहे. याचं कुठल्याही प्रकारचं दडपण किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाच्या कोणत्याही फलंदाजानं घेतलेलं आपल्याला पाहायला मिळालं नाही. आणि हेच कारण राहिलं, त्यांनी सुरुवातीपासून ठरवलं जर टार्गेट मोठा असेल, जर शत्रू मोठा असेल तर मात्र त्याच्या मजबूत बाजूवर प्रहार करा, म्हणजे आपोआप समोरची इमारत कोसळायला आपल्याला मदत होईल, ती कोसळवायला मदत होईल. आणि तेच झालं. पहिल्या चेंडूपासून जी आक्रमकता पाहिली, जी अग्रेसिव्हनेसच्या मोडमध्ये जी बॅटिंग सुरुवात झाली, ती अजूनपर्यंतही त्या वादळाला थांबवण्याची क्षमता या गोलंदाजांकडे नाहीये. दुर्दैवानं हे म्हणावं लागेल, किंवा ती धमक अजून झालेली नाहीये. जे महेंद्र नावाचं वादळ या मैदानात घोंगावलंय,
महेंद्र नावाच्या वादळानं समोरच्या संघाला अक्षरशः चारी मुंड्या चित करून टाकलंय आणि स्वतःच्या संघाला मात्र विजयाच्या समीप नेऊन ठेवलाय. यावेळेला बॉलिंग मार्कवर अजय. 6 चेंडू 3 धावा. चेंडून उंची गाठली. क्षेत्ररक्षक मात्र तिथं आहे तैनात. पाहूया काय होत आहे. ही होती संधी जी गमावली आहे. हा झेल नाही सुटला. या मॅच मध्ये जिवंत राहण्याची संधी सुटली आहे. हा केवळ कॅच नाही सुटला तर या स्पर्धेमधलं तुमचं आव्हान जिवंत आहे हे प्रेक्षकांना छाती ठोकपणे सांगण्याचा तुमचा गोल्डन चान्स चुकलाय. हा फक्त आणि फक्त त्या खेळाडूला जीवदान नाही मिळाला तर कदाचित तुम्हाला घरच्या रस्त्याला परतीचा प्रवास करण्यासाठी तुम्ही स्वतःला दिलेला इशारा आहे हे मात्र म्हणावं लागेल. परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये कारण शेवटची धाव निघलेली नाहीये. निकाल हाती आलेला नाहीये आणि विजयावर अजून कुणीही शिक्कामोर्तब केलेलं नाहीये. या षटकातला पुढचा चेंडू. या वेळेला अप्रतिम गोलंदाजी मात्र पुन्हा एक वार संधी गेलेली आहे. डायरेक्ट हिट आणि पंचांचं बोट हवेत स्थिरावताना गडी होतोय बाद. मगाचा सुटलेला झेल किती पडेल महागात तुर्तास ऐकू डीजे वर एक सुंदर. थँक्यू सो मच विजय. 4 चेंडू आणि 1 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी हा स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे अजूनही सावध संघाला संधी आहे या मॅचवर आपली पकड मजबूत करण्याची. 4 चेंडू 1 धावा. म्हटलं ना की आता मात्र बुद्धिबळाच्या पटलावरच्या पॅदांच्या चालीसारखं तुम्हाला चालावं लागणार आहे. आता शक्ती नाही दाखवावी लागणार. आता तुम्हाला तुमच्यामधलं सर्वोत्तम द्यावं लागणार आहे कारण 4 चेंडू आणि तुमच्याकडे डिफेन्स करायला आहे फक्त 1 धाव. पण या एका धावेवर क्रिकेटनं असे असंख्य लाखो इतिहास नोंदवलेले आहेत. त्यामुळे 1 आहे मतलब समथिंग इज बेटर दॅन नथिंग. तुमच्याकडे 1 आहे आणि हे 1 वाचवण्यासाठी तुम्हाला मात्र 1 होऊन खेळावं लागणार आहे. 4 चेंडू 1 धावा. आता आपल्याला एक डिफेन्सिव्ह फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. डिफेन्सिव्ह क्षेत्ररक्षण आपल्याला बचावात्मक क्षेत्ररक्षकांची फळी या क्षणाला उभारलेली. पुन्हा एकदा अजय आणि या वेळेला या सगळ्या प्लॅनिंगवर पाणी फेरलं जात आहे. स्वैर माऱ्यानं या वाईटच्या रूपानं ही विजयी धाव प्राप्त होते. किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाला अप्रतिम, लाजवाब, सुरेख, अतिसुंदर, अवर्णनीय, अतुलनीय खेळ केली आहे ती म्हणजे बॅट्समन महेंद्र. आणि या सामन्याचा सामनावीर ठरतोय महेंद्र. 30 धावा